गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे शुक्रवार, गुढीपाडवा झालेला आहे. मस्तपैकी चपात्या पुऱ्या तळलेलं गोड सगळं खाल्लेलं आहे आम्ही. आता जिमची गरज आहे, आता जिमला जातोय. काल काहीच हेल्दी नव्हतं, पण ठीक आहे, ट्रेडिशनल होतं. प्रियंकाने टाकली आज सुट्टी. मला ऑफिस आहे, बाकीची कामं आहेत जरा 2-4. ते डॉक्युमेंट पण आलेले आहेत आपले बँकेचे, म्हणजे बँकेकडे जे होतं ते कलेक्ट करायला जायचं आहे. लास्ट टाइम इन IDBI बँक. घे अजून एक घे. बाय बाय. इवान लागला रडायला आता. आली गुणगुण दिदी, आली खेळा तू. मित्रांनो, आता बघा 10:30 वाजलेत आणि मी आणि प्रियंका चाललोय IDBI बँक शिवाजीनगरला. तर त्यांचा मेल आलाय की डॉक्युमेंट तुमचे जेवढे आहे तेवढे घेऊन जा. तर त्याच्यात काही कॉन्फिडेन्शियल नसलं ना तर मी सांगेल काय काय डॉक्युमेंट असतात आपल्या बँकेकडे. म्हणजे जेव्हा तुम्ही होम लोन करता ना तर तुम्हाला बिल्डर डायरेक्ट तुम्हाला न देता तुमचे सगळे डॉक्युमेंट तिकडे सबमिट करावं लागतात. तर असं आहे सगळं. आणि मी आज बँक स्विच केली ना आपण मागे, त्यामुळे ते आज हँडओव्हर करणार आहे डॉक्युमेंट. तर बघू आता काय काय डॉक्युमेंट आहे त्यांच्याकडे. तर आल्यावर बघू काय काय देत आहेत ते. टू व्हीलरची चावी टाक म्हणून. मित्रांनो, गाडीची चावी विसरलो आणि चाललोय आम्ही आता. वरून 5व्या फ्लोअरवरून कॅच करायची आहे मला. वेदर इट इज पॉसिबल ऑर नॉट. हां टाक. ओ भाई, लागेल म्हणून सोडून दिली मी, नाहीतर कॅच केला असतं. अजून एक गोष्ट विसरलोय, जॅकेट. कारण येताना ऊन लागेल. आता काय नाही, काय कॅरी केलं मी. कॅरी केलं वॉलेट, मोबाईल, माझी माईक, गोप्रो सेट केला इथं. गोप्रोची बॅटरी डेड झाली होती, ती चेंज केली. इम्पॉर्टंट मेल रीड केला, म्हणजे काय काय घेऊन जायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स. आणि इथं बघा मित्रांनो, इथं मोठा प्रोजेक्ट होणार आहे. हे पत्रे लावले होते ते आता इथं भिंत टाकायचं काम चाललं आहे. मे बी आता ते बंदच करतील इथून एवढं. आणि आतमध्ये चालेल मोठ्या प्रोजेक्टचं काम. बालाजी हॉस्पिटलच्या शेजारी आहे. आणि आज आहे फ्रायडे, तरी गर्दी दिसते मला रोडवर. मित्रांनो, पोचलोय आम्ही IDBI बँकेत. आता बघू, डॉक्युमेंट कलेक्ट करतो आणि मग सांगतो तुम्हाला. A few moments later. मित्रांनो, आता काम झालेलं आहे आमचं आणि बँकेतून बाहेर आलोय. प्रियंका डॉक्युमेंट चेक करते. तर डॉक्युमेंटमध्ये हे बघा, IDBI बँक आहे इथं. फायनल अलविदा टू IDBI. डॉक्युमेंट वगैरे घेतले. तर काय काय डॉक्युमेंट घेतले, ओरिजिनल डॉक्युमेंट काय असतं त्यांच्याकडे माहिती आहे का? मी सांगतो आता, त्याच्यात काही कॉन्फिडेन्शियल नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं लोन समजा किती आहे, 50 लाख वरती तुम्ही समजा 20 लाख भरले, तर 20 लाख कॅशमध्ये देता, डाऊन पेमेंट देता. त्याची एक रिसिप्ट बिल्डरने बँकेला दिलेली असते. म्हणजे आपण बिल्डरला पे करतो ना डाऊन पेमेंट, तर ती एक रिसिप्ट महत्त्वाची असते. नंतर पुढचा प्रश्न, ॲग्रीमेंट असतं, ओरिजिनल ॲग्रीमेंट. आणि नंतर बिल्डरची एक NOC असते. आणि अजून एक कोणतं, डिमांड लेटर एक असतं. तर असे 4 डॉक्युमेंट असतात. आईला गाडी बघ. FC रोडवर असं तुम्हाला काही वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. तर असं आहे, 4च डॉक्युमेंट आहेत, महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. आणि आता आम्हाला ते मिळालेले आहेत. त्यांनी आमच्याकडून रिसिव्ड म्हणून साईन घेतलेली आहे. आणि आम्ही आता घरी जातो आणि हे डॉक्युमेंट आम्हाला द्यायचे आहेत HDFC बँकेत. तर बघू आता ते कधी मागतील. नाही मागितलं तरी आम्ही पुढच्या आठवड्यात देऊन टाकू, जसा वेळ मिळेल तसा. तर चला आता IDBIला जसं प्रियंकाने सांगितलं, फायनल अलविदा. परत FC रोडला यायची गरज नाही पडावी असं वाटतंय. येस, लेट्स गो. 11:15 वाजलेत. आता काम झालेलं आहे, लगेच झालं आमचं 15-20 मिनटात काम. मित्रांनो, चंदननगरमध्ये आलो आहे. उसाचा रस प्यायचा आहे प्रियंकाला. कानिपनाथ रसवंती गृह. मागच्या वेळेस पण आपण IDBIमध्येच गेलो होतो प्रियंका. कशासाठी गेलो होतो? DD सबमिट करायला.
HDFC बँकेने DD दिला होता, तो द्यायला गेलो होतो. आणि तेव्हा पण उसाचा रस पिलो होता. आता पण उसाचाच रस पितोय. 2 जम्बो आहे का? छोटे आहेत ना. शून्य मिनिटात संपवले. 12:30 वाजलेत मित्रांनो घरी यायला. 10:30ला गेलो होतो. म्हणजे 0 ट्रॅफिक आणि काम तर 10 मिनिटाचंच होतं. FC रोडला जाऊन येऊन उसाचा रस पिऊन डॉक्युमेंट घेऊन यायला 2 तास लागले. चलो गाईज आहे. थांब मांडीवर बसायचं त्याला पहिलं. जेवण करायचंय. जेवणात बघा काय आज चिकन भाकरी आणि कांदा. तर मी आणि विवान जेवण करणार. हात टाकला त्यांनी. चाटून घे. काय झालं? काय नाही झालं. लगेच रडायला लागला. हात त्याने भाजीत टाकला. काय दे मेथीची भाजी आणि भाकरी. बघा विवांचं जेवण. कांदा दे त्याला. बस मांडीवर बस. मित्रांनो आपल्या कूलरची डिलिव्हरी आलेली आहे. बरे मोबाईल बघ काय आणलंय. हे बघा मित्रांनो कूलर आलेला आहे इथं. त्याचं अनबॉक्स करू आपण आता संध्याकाळी किंवा उद्या. तर मला आता ऑफिसला जायचंय. जेवण केलंय बघा. 1 वाजलाय. विवान रडतोय. झोप आलेली आहे विवानला. जेवण वगैरे झाले. क्रॉम्प्टन कंपनीचं कूलर आहे. हे बघ काय आणलंय रे आपल्याला. चलो गाईज आता ऑफिसला चाललोय मी. घड्याळ विसरलो. काय ना का विसरतोच यार. 12:54 झालेत. A few moments later. मी घरी आले मित्रांनो. इवाने कलिंगड खाल्ले आणि उघडा का रे झाला तू. प्रियांका तुझं तर काम नव्हतं ना आज. परत बसली काय कामाला. हां काम आले. ऑफलाईन होऊन काम करते का. काय चष्मा नाही घ्यायचा. ये तुटून जाईल ना. मग माझ्याकडे तिकडून आल्यावर जायचं ना. आईच्यावर तयार होऊन बसते. आता माझं काम झाले आणि विवान बघा रडून झाले त्याचं. हॅलो इकडे बघ रे. बोल काहीतरी. पप्पा बोल ना. ए रडकुंडीवाल्या बोल. पप्पा अरे ते काय खायचं नाहीये. बोल पप्पा म्हण. पप्पा. मित्रांनो जेवण करतोय. दुपारचीच भाजी आपली. आणि बघा इथं कूलर आलेला आहे आपल्याला. म्हणजे ऑर्डर आलेली आहे सकाळी. त्याला अनबॉक्स करायचं. वेळ पण नाही आहे. 9:30 वाजलेत. आत्ता काम झालं आहे माझं. बघू आता काही काम नसलं की करू अनबॉक्स त्याला. मित्रांनो वॉकिंगला चाललो आहे. जेवण झालं आहे आमचं. आणि बघा इवानला पण घेऊन आलो आहे आम्ही आज. इकडे चला. कोण येतंय मला पकडायले. मित्रांनो कूलरचं अनबॉक्सिंग झालेलं आहे. कूलर चालू केलाय. पाणी वगैरे भरलंय. आणि आजच्या ब्लॉगमध्ये न टाकत मी याचा छोटासा एक वेगळा सेपरेट ब्लॉग बनवतो. जेणेकरून की लोक बोर होणार नाही. फक्त कूलर अनबॉक्स केलाय. पाणी कसं भरायचं. हे फंक्शन कसं काम करतं. तर हे सगळं मी त्या ब्लॉगमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि या कूलरची हाईट बघा एवढी आहे. तर एवढं तुम्ही अंदाज लावू शकता.
कोणाला पाहिजे असेल तर लिंक मी इथं पण टाकतो आणि त्या ब्लॉगच्या खाली पण टाकतो, त्या लिंकवरून परचेस करा. तर हा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.